ताई ताई मुंबईत हे चाललंय काय? तिसऱ्या मुंबईकराला झाडाची फांदी झाड पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता हे मला विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि प्रशासनाला विचारा. मला अशी सूचना दिल्या जात आहेत ऑन फील्ड काम करा, तर तुम्ही सगळे माझ्याबरोबर केव्हापासून काम करताय? माझं कधी घरात आपण एक तरी इंटरव्ह्यू दिलाय का? एक तर माझ्या असलेल्या ऑफिस खाली जर माझं 9-10च्या आत आलात तर त्याच्यानंतर आपण रस्त्यावरच इंटरव्ह्यू देतोय. ऑन फील्ड म्हणणारे आता कुठेच दिसत नाहीत. मनसेला शेवटी आंदोलन करावं लागतंय की कोणी इकडे नाहीये, जोवर येणार नाही तो आंदोलन आम्ही संपवणार नाही. नाही, मुळामध्ये इथले विभाग प्रमुख जे भाजपाचे कोण काल आहेत का? घाबरतात, पब्लिक मारतील म्हणून घाबरतायत, ऑफिसमध्ये बसतायत आणि आम्हाला शिकवणार ऑन फील्ड काम करा. मला म्हणायचं तारे जमीन पे आ जाओ, तुम्ही रस्त्यावर नाही, तुम्ही जमिनीवर या आणि काम करा. महापौर नेहमी घटनास्थळी जातात. आपण बघितलं काल बीचवरती त्या फिरत होत्या आणि मुंबईकरांना तिकडे त्या हटवत होत्या. आज त्या कुठे दिसत नाहीत आणि म्हणून टीका होते सध्या. मला हसायला येतंय. राणी भीमादेवी आवेशात घुसतात हो, आणि ते पण दुपारी 2:30 वाजता. तेच 4:30-5ला बघायला तर फुलली होती जत्रा. मला ते बघून हसायला आलं. खरं मी ना रिअली फोटो काढून त्यांना पाठवणार होती. कशासाठी नको ते करता? ते बघतील ना पोलीस. तुम्ही पोलिसांना आदेश द्या. आरेत देखील असंच घडलेलं आहे. एका दुचाकी स्वाराचा 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे. काय सुरू काय नेमकं मुंबईमध्ये? तिसरी घटना आहे. दुर्लक्ष, सत्तेत राहून दुर्लक्ष. अधिकार हवे, जिम्मेदारी नको. अधिकार हवे, जिम्मेदारी नको, दुर्लक्ष. झाडं खरं तर झाडं पडून एवढ्या आधी मृत्यू. रोड ज्यांनी बनवलाय ते कॉन्ट्रॅक्टर आणि सीसी रोडचा जो प्रमुख आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा घ्या. कारण सीसी रोड बनवताना तुम्हाला स्कोपअप मध्ये दिलं जातं की झाल्यानंतर बघा झाडाच्या आजूबाजूला माती करा, झाडाला गार्ड करा. काही नाही केलंय. या अधिकाऱ्याला पहिला सस्पेंड करा. जे सीसी रोड आणि रोड बनवतात त्या रोडचे जे अधिकार, आत्ताच रोडच्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रमोशन दिलं. माणसं मारायला तुम्हाला प्रमोशन दिलंय का? कॉन्ट्रॅक्टरना घेऊन बसता. या रोडच्या लोकांना पहिलं हे करा. झाडांची छाटणी करणं हा खरं तर मान्सून पूर्व तयारीचा एक भाग असतो. मात्र एवढी झाडं मुंबईत कोसळलेली आहेत. काय केलं नेमकं मान्सून? महापौरांना हेच कळवलं होतं. जर मार्चची पत्र बघाल तर मी तेच कळवलं होतं. मार्च, एप्रिल, मे झाडांच्या आजूबाजूला असलेलं सिमेंट काढा, झाडांना माती द्या, झाडांना प्रोटेक्ट करा, जेणेकरून ते आपली मुळं धरून राहतील. सिमेंटमुळे मुळं मेली आहे. जिथे तुमच्या वॉटर टेबल आहेत त्या वॉटर टेबलच्या अलीकडे पलीकडे थोडं प्रोटेक्ट करा. ते केलं जात नाही. एवढ्या उशिरा येऊन जर राणा भीमादेवी महापौर इथे आलेले आहेत. आपण सध्या बघतोय की महापौर इकडे अखेर आलेले आहेत. खरं तर टीका होत होती की महापौर इथे दिसत नाहीयेत. सकाळी ही घटना 10:30च्या सुमारास घडलेली आहे आणि त्यानंतर अखेर